महाशिवरात्री म्हणजे काय ग? महाशिवरात्री म्हणजे आपल्या लाडक्या भगवान शिव यांची रात्र, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र. या दिवशी लोक आपल्या मनातला राग, भीती, अहंकार यांच्यावरती विजय मिळवण्यासाठी भगवान शिव यांची प्रार्थना करतात. याच्या छान अशा 3 स्टोऱ्या आहेत, तुला सांगू. सगळ्यात पहिले समुद्र मंथन, त्याग आणि धैर्याची कथा. जेव्हा देव आणि दानवांनी अमृतासाठी समुद्र मंथन केलं, त्यावेळेस त्यातून सगळ्यात पहिल्यांदा हलाहल नावाचं विष बाहेर आलं. आता सगळं जग संपणार होतं, जग सगळं अडचणीत आलं, कुणीच पुढे येत नव्हतं. मग जग वाचवण्यासाठी स्वतः भगवान शिव पुढे आले आणि त्यांनी ते विष ठेवून घेतलं. त्यांचा गळा इथं पूर्ण निळा झाला म्हणून त्यांना निळकंठ पण म्हणतात. मग त्यांनी सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी स्वतःची कुठलीच पर्वा केली नाही आणि ते विष पिऊन जगाला वाचवलं. आता जी दुसरी कथा आहे ती शिकाऱ्याची, बदलाची आणि मनशुद्धीची कथा. एकदा काय झालं, एक शिकारी जंगलातच हरवला आणि तो खूप वाईट होता, पापी होता, दुष्ट होता. पण तो त्याचा जीव वाचवण्यासाठी एका झाडावर जाऊन बसला आणि जागा राहण्यासाठी तो एक एक पान तोडायचा, खाली टाकायचा. खाली होतं शिवलिंग, त्याला माहितीच नव्हतं. त्या एका रात्रीमध्ये त्याला खूप त्याच्या जुन्या कामांचा, चुकांचा पश्चाताप झाला आणि त्याच्यामध्ये बदल घडला आणि त्यांनी नीट वागायचं ठरवलं. मग भगवान शिवांनी त्याला माफ केलं आणि आशीर्वाद दिला. म्हणजे काय, तर मनोभावे केलेली सेवा देवाला ग्राह्य होते. देवाला कुठलाही दिखावापणा नको असतो, एका क्षणात पण बदल होतो. तिसरी कथा आहे ती श्रद्धा आणि प्रेमाची, शिव आणि पार्वती यांची. पार्वती म्हणजे गणबाप्पाची मम्मा ना? बरोबर. तर पार्वतीला ना शिव भगवान पती म्हणून पाहिजे होते, म्हणून त्यांनी खूप कठोर तपस्या केली. खूप वर्ष त्यांनी संयम ठेवला आणि पवित्र प्रेम केलं. शेवटी भगवान शिव यांनी त्यांना आपलंसं करून घेतलं. याचा अर्थ काय, की तुम्हाला जर मनापासून एखादी गोष्ट हवी असेल तर तुम्ही विश्वासानं, प्रयत्नानं आणि श्रद्धेनं ती मिळवू शकता. आपण काय करायचं या दिवशी? महाशिवरात्री आपल्याला प्रेम, संयम, त्याग आणि विश्वास ठेवायला शिकवते. म्हणून आपण नेहमी एक नवीन सुरुवात करायची, वाईट गोष्टींचा त्याग करायचा, चांगल्या गोष्टींना आपलंसं करायचं आणि त्याचबरोबर मन शांत ठेवायचं आणि देवाला धन्यवाद करायचं आणि सगळ्यांशी छान वागायचं, छान राहायचं. कळलं? मी तर गोडगोड पेल्ला चालणार. पेढाच आणणार देव बाप्पाला. बर.